हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्ली गुन्हे शाखेकडून पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल, खोटी कागदपत्र सादर केल्याने कारवाई, स्वतःचं आणि आईवडिलांचं नाव बदलून परीक्षा दिल्याचा आरोप। निवड रद्द करण्याबाबत यूपीएससीकडून पूजा खेडकरला कारण दाखवा नोटीस, भविष्यामध्ये यूपीएससीची परीक्षा देण्यापासून रोखण्यात का येऊ नये, पूजा खेडकरला यूपीएससीचा सवाल। ठाकरे गटामध्ये प्रवेशानंतर मला धमकीचे फोन, यामागे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हात, वसंत मोरेंचा मनसे कार्यकर्त्यांवर आरोप, वसंत मोरे यांच्याकडून भारती विद्यापीठात तक्रार दाखल। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, पवार गटाचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम, तुतारीसारखी दिसणारी इतर चिन्ह गोठवली, पवार गटाला या चिन्हामुळे लोकसभेत फटका बसला होता। भाजपा नेत्या अमृता पवार शरद पवार गटात जाण्याची शक्यता, अमृता पवारांनी शरद पवारांचं स्वागत केल्यानं गोळ्या उंचावल्या। छगन भुजबळांविरोधात भाजपच्या अमृता पवार मैदानात, अमृता पवार येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याकडून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा, उद्या सकाळी 10 वाजेपासून आंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसणार। भाजपच्या बैठकीमध्ये अजितदादा शिंदे गटाबाबत तक्रार, लोकसभेमध्ये दादांच्या काही आमदारांनी महाविकास आघाडीला मदत केली, तर शिंदेंना 15 जागा दिल्यानं विधानसभेत त्रास होऊ शकतो, भाजप नेत्यांचा आरोप, सूत्रांची माहिती। मीडियाला बाईट देण्यासाठी भाजपची मोठी फौज मैदानात, सकाळी 4 नेत्यांची टीम तर दुपारी 6 नेत्यांची टीम मीडियाशी बोलणार। लंडनहून आणलेली शिवकालीन वाघनखं साताऱ्यात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन, नागरिकांना उद्यापासून शिवकालीन वाघनखं पाहता येणार। शिवरायांच्या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही, मात्र विरोधकांच्या बुद्धीवर लागलेली बुरशी आणि गंज मुख्यमंत्री शिंदे काढतील, फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा। नियमबाह्य सरकार, नियमबाह्य वाघनखं, महाराजांच्या विचारांना काळं फासण्याचा प्रयत्न, जुलमी सरकारचा कोथळा बाहेर काढू, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्ला। काही लोक वाघनखांवर शंका उपस्थित करतात, हे दुर्दैव, वाघनखांवर आक्षेप हा शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। विधानसभेमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीतून सर्वाधिक जागांवर दावा करणार, कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा, विधान परिषदेमध्ये फुटलेल्या आमदारांवर दिल्लीत निर्णय होणार। राज्यामध्ये 3 कावळ्यांचं सरकार, अमोल कोल्हे यांची महायुतीवर टीका, तर जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावरचा काळा रंग दूर करा, अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरून कोल्हेंचा निशाणा। दारू पिऊन गड किल्ल्यावर जाऊ नका, अन्यथा कारवाईचा फडका असा बसेल की कायमची दारू उतरेल, अजित पवारांचा तळीरामांना कडक इशारा। विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती, भर पावसामध्ये अतिक्रमणांवर हातोडा कशासाठी, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। शिखर बँक प्रकरणामध्ये ईडीच्या हस्तक्षेपावर आर्थिक गुन्हे शाखेचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टवर ईडीचा हस्तक्षेप नकोच, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीला रेड अलर्ट, तर कोयना आणि गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।